नमस्कार, मी मुंबईतल्या एका टोलेजंग इमारतीच्या गच्चीवरती उभा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गच्चीवरती नेमकं मी तुम्हाला काय दाखवणार आहे। तर अर्थात मुंबईतल्या प्रभादेवी या परिसरातला जो ब्रिटिशकालीन म्हणजे जवळपास 100 वर्षाहून अधिक काळ जुना असा एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे तो आता वापरण्यासाठी बंद होणार आहे, कारण तो तोडून या ठिकाणी एका नवीन डबल डेकर ब्रिजचं निर्माण केलं जाणार आहे। एक नवीन डबल डेकर ब्रिज या ठिकाणी बनवला जाणार आहे। अर्थात तुम्हाला प्रश्न पडेल की हे ब्रिज तोडण्याचं कारण काय आणि ह्याच्यामुळे होणारा जो मनस्ताप आहे त्याला आता सामोरं जावं लागणार का? तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की यासाठी संपूर्ण काळजी आणि व्यवस्था जी आहे ही प्रशासनाने घेतलेली आहे। आपण सध्या पाहत आहात हा जवळपास 113 वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिज आहे, जो मुंबईतल्या मध्य भागाच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडण्याचं काम गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ करत आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच ब्रिजच्या खालून सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या लोकल ट्रेन्स ज्या आहेत ह्या जातात आणि त्यामुळे त्या सुरू ठेवून त्याच्यावरती कुठलाही परिणाम न होऊ देता ह्या ब्रिजचं पुनर्निर्माणचं काम या ठिकाणी प्रशासनाला करायचं आहे, जे की सगळ्यात मोठं आव्हान प्रशासनासमोरचं असणार आहे। अर्थात आता हे कधी होणार आहे तर आज म्हणजे 10 एप्रिल पासून ह्या कामाला सुरुवात होणार होती, परंतु ट्रॅफिक डिपार्टमेंटने एक नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे आणि जवळपास 14 एप्रिल पर्यंत इथल्या स्थानिक लोकांकडनं किंवा सिटीजन्सकडनं त्यांच्या काही ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स असतील तर त्या त्यांच्या ईमेल आयडी वरती पाठवायला सांगितलेल्या आहेत। त्या पाठवल्यानंतर 15 तारखेला प्रत्यक्ष ह्या पुलाचं तोडकाम सुरू करण्यात येणार आहे आणि एकदा का तोडकाम सुरू झालं की पुढचे 2 वर्ष तब्बल 2 वर्ष हा ब्रिज वापरता येणार नाहीये। या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरू होणार आहे आणि म्हणूनच जर ह्या ब्रिजचं काम सुरू होणार आहे तर इथे जे की खरं तर कॉर्पोरेट हब मानला जातो हा सगळा परिसर, इथे सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि मुंबईतल्या आणि मुंबई बाहेरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत हे या ठिकाणी कामासाठी येत असतात। त्यांचा मनस्ताप होणार का, त्यांची डोकेदुखी वाढणार का? तर त्यांच्यासाठी आपण मुंबई तकच्या या अर्थात एक्सप्लेनर मध्ये सुद्धा आणि आपण ग्राफिक्स मध्ये सुद्धा बघू शकता की हे ट्रॅफिक कसं वळवलं जाणार आहे। तर जे दक्षिण मुंबईच्या दिशेने येणार असतील त्यांनी जर त्यांना दादर पश्चिमला जायचं असेल तर दादर टीटी जंक्शनलाच थांबवून तिथे राईट घेऊन त्यांना टिळक ब्रिजचा वापर करता येईल आणि टिळक ब्रिजच्या मार्गे ते प्लाझामधून दादर पश्चिमेला जाऊ शकतात, शिवाजी पार्कला जाऊ शकतात, सेना भवनला जाऊ शकतात, या सगळ्या परिसरात जाऊ शकतात। परंतु ज्यांना प्रभादेवी आणि वरळी या परिसरात जायचं असेल आणि जर ते दक्षिण मुंबई म्हणजे दादर ईस्ट वरून दक्षिण मुंबईकडे येत असतील तर त्यांना आणखीन थोडंसं पुढे जाऊन परेल टीटी जंक्शनच्या पण पुढे जाऊन भारत माता जंक्शनला जाऊन राईड घ्यायचा आहे। भारत माता जंक्शनला राईड घेतल्यानंतर या ठिकाणी करी रोड ब्रिज लागतो, त्या करी रोड ब्रिजचा वापर करून पुन्हा एकदा नव्याने उभारलेला लोअर परेल ब्रिज जो आहे त्याचा वापर करून त्यांना थेट प्रभादेवी आणि वरळी परिसरात शिरता येणार आहे। म्हणजे थोडासा वळसा घालावा लागणार आहे, परंतु आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला परेल टीटी जंक्शनला राईट घ्यायचा नाहीये, कारण ह्या ब्रिजचं बांधकाम आता सुरू होणार आहे। अशाच पद्धतीने जर तुम्हाला वरळी प्रभादेवी दादरवरून दादर पूर्वेकडे जायचं असेल, लालबागला जायचं असेल तर अशाच पद्धतीने दादर टिळक ब्रिज असेल किंवा करी रोड ब्रिज आणि लोअर परेल ब्रिजचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी दादर पूर्वेकडे जाऊ शकता। सगळ्यात मोठं आव्हान अर्थात इथली गर्दी, इथे असलेलं ट्रॅफिक हे सुरू असताना पुढच्या 2 वर्षासाठी या ब्रिजचं काम सुरू राहणार आहे आणि यासाठी ओपन गर्डर टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे महारेलकडनं, जे की स्टेबिलिटीसाठी आणि मजबूतीसाठी ओळखली जाते। ज्या वेळेस इकडे एक मोठा अपघात काही वर्षांपूर्वी घडलेला होता आणि काही बळी सुद्धा या ठिकाणी गेलेले होते, पावसाळ्यात हा अपघात घडलेला होता, त्यावेळेस रेल्वे प्रशासनाकडूनच मिलिटरी टेक्निकचा वापर करून या ठिकाणी समोर हा जो आपल्याला ब्रिज दिसतोय तो बनवण्यात आलेला होता आणि अतिशय मजबूत असा हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे। तशाच पद्धतीचा एक मजबूत ब्रिज याही ठिकाणी बनवण्यात येणार आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मुंबईकरांना मी सांगू इच्छितो ती म्हणजे या ठिकाणी डबल डेकर ब्रिजचं निर्माण होणार आहे। म्हणजे एक ब्रिज जरी ब्रिटिशकालीन तुटला असेल तरी मुंबईकरांना डबल डेकर ब्रिज मिळणार आहे। आता हे डबल डेकर ब्रिज कसा असणार आहे तर त्याचा अप्पर डेक जो आहे
हा 2+2 लेनचा असणार आहे. वरळी शिवडी एलिव्हेटेड रोड जो बनतोय त्याचाच एक भाग हा अप्पर डेक असणार आहे. इथे फुटपाथ नसणार आहे आणि हा थेट रोड जो आहे हा अटल सेतू आणि वरळी बँड्रा सीलिंग आणि कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. जो त्याचा खालचा लोअर डेक आहे त्या लोअर डेकवरती सुद्धा 2+2 लेन्स असणार आहे, ज्याच्यावरती व्हेक्युलर ट्रॅफिक चालेल, परंतु त्याचबरोबर लोकांना चालण्यासाठी पादचाऱ्यांना इथे आपल्याला फुटपाथ सुद्धा बनवण्यात येणार आहे. त्यामुळे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे आणि तितकंच आव्हान लोकांसमोर सुद्धा असणार आहे. परंतु हे सगळं काम होत असताना लोकांच्या नेमका गरजा काय आहेत, व्यवस्थित डायव्हर्जन जे रूट केलेले आहेत त्याचे प्लेकार्ड्स लावलेले आहेत का, त्याचे डिरेक्शन बोर्ड्स लावलेले आहेत का ठिकठिकाणी, याच्यामुळे इतर भागांवरती त्याचा परिणाम होऊ नये आणि त्याचा ट्रॅफिकचा ताण पडू नये यासाठी ट्रॅफिक पोलीस असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल हे त्या स्पॉटला कार्यरत असणार का ह्याची काळजी मात्र प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. अन्यथा ज्या पद्धतीनं आपल्याला मागच्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस लोअर परेल ब्रिजचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस झालेला जो मनस्ताप लोकांना सहन करावा लागलेला होता तो पुन्हा एकदा सहन करावा लागू नये याची काळजी मात्र प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मुंबईतला चेहरामोहरा तर बदलतोच आहे, अख्खी मुंबई बदलते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता एल्फिन्स्टन ब्रिज सुद्धा पाडून एक नवीन डबल डेकर ब्रिज येणार आहे, जे मुंबई आणि मुंबईकरांचं आयुष्य आणखीन सुसह्य करेल अशी आपण अपेक्षा करूया. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. मुंबई तकमध्ये ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन किरण सपकाल सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.